मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला पाठिंबा देणाऱ्या प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना उखडून फेकण्याचे दिवस आल्याची टीका केली आहे। या दोन्ही पक्षांनी आमच्या डोळ्यातून पाणी काढलं, त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून उखडून फेकण्याचे दिवस आलेत असं ते म्हणाले। त्यांच्या विधानामुळे महायुतीच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे। आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे, मात्र देशात संघराज्य पद्धत आहे, मात्र देशासारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणं, अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नष्ट करण्याचं पहिलं पाऊल आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पाऊल आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली। अजित पवार नेमकी कोणती तक्रार करणार आणि कोणाकडे करणार? अजित पवार नेमकी कोणती तक्रार करणार आणि कोणाकडे करणार? भाजप हे अजित पवार देऊ शकतात याविषयी अधिक बोलणं टाळलं। नेते वादग्रस्त विधानांविषयी अजित पवार काय तक्रार करणार? वादग्रस्त विधानांविषयी अजित पवार काय तक्रार करणार? आमच्या वरिष्ठांनी काय म्हणलं? मात्र त्यांनी त्यांना विचारावं, आमच्या वरिष्ठांनी काय म्हणलं हे देखील त्यांना विचारावं असंही चंद्रकांत महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक महायुती सरकारच्या गेल्याचा दावा उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातला गेल्याचा दावा हिंदू मुस्लिम जीभ कापा जिभेला चटके द्या पक्ष फोडा आमदार बळवा जीभ कापा जिभेला चटके द्या पक्ष फोडा आमदार बळवा असं कॉर्पोरेट कंपनी आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणं जगभरातील कॉर्पोरेट कंपनी आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणं कठीण झालं आहे। लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला फायदा होणार नाही। या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशांचा थोडाफार परिणाम होईल, महायुती सरकारला फायदा होणार नाही। या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशांचा थोडाफार परिणाम होईल, पण त्यांचं राज्य येईल अशी स्थिती नाही असा दावा